उद्योगपती गौतम अदानी यांनी शरद पवार यांची भेट घेतलेली आहे। मुंबईमधल्या शरद पवार यांच्या निवासस्थानी गौतम अदानी यांची भेट घेतलेली आहे आणि शरद पवार यांच्या सांत्वनासाठी ही भेट घेतलेली आहे। अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर शरद पवार यांच्या सांत्वनासाठी गौतम अदानी शरद पवारांच्या भेटीसाठी आले। हे दृश्य आपण बघतोय। उद्योगपती गौतम अदानी यांनी सिल्वर ओक या शरद पवारांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली तेव्हाची दृश्य आहेत। शरद पवार यांच्या सांत्वनपर भेटीसाठी गौतम अदानी सिल्वर ओकवर आले। अजित पवार यांच्या निधनानंतर शरद पवार यांचं सांत्वन करण्यासाठी उद्योगपती गौतम अदानी हे मुंबईतल्या शरद पवारांच्या निवासस्थानी आले। मुंबईमध्ये सिल्वर ओक नावाचं निवासस्थान आहे शरद पवार यांचं, तिथे त्यांनी भेट घेतली। प्रतिनिधी जय पवार आपल्याला या सगळ्या संदर्भात आणखी तपशील देतात। जय, साधारण किती वेळ झालाय गौतम अदानी इथे पोहोचून? नक्कीच रिधी, खरं पाहायला गेलं तर सुमारे 7च्या दरम्यान उद्योगपती अडानी जे आहेत ते गौतम अदानी हे सिल्वर ओक या निवासस्थानी शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले। खरं पाहायला गेलं तर अजित पवार यांच्या दुःखद निधनानंतर सर्वात प्रथम भेट जी आहे ती ही अदानी यांनी घेतल्याचं पाहायला मिळतं आणि शरद पवार यांची सांत्वन करण्यासाठी ही संपूर्ण भेट घेतल्याची माहिती जे ते समोर होते आणि जवळपास अर्धा तास हे सिल्वर ओकवरतीच अदानी होते आणि शरद पवार यांच्यासोबत त्यांनी चर्चा केली आणि त्यानंतर ते त्या सिल्वर ओकच्या या निवासस्थानावरून रवाना झाले। त्यामुळे आता शरद पवार यांची घेतलेली भेट ही त्यांनी सांत्वन करण्यासाठी भेट घेतल्याची माहिती आहे। मात्र राजकारण ज्याच पद्धतीने आपण पाहिलं की कालच आपण पाहिलं उपमुख्यमंत्री पदाची शपथ ही सुनेत्रा पवार यांनी घेतली आहे आणि यानंतर आता शरद पवार यांच्या भेटीसाठी सुद्धा आता गौतम अदानी आल्याचं पाहायला मिळतं आणि त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये एकूणच चर्चा ते सुरू झाल्याचं परत एकदा आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामुळे एक अतिशय महत्त्वाची भेट ही उद्योगपती गौतम अदानी यांची शरद पवार यांच्यासोबत झाल्याची पाहायला मिळते। अजय, अदानी यांच्यासोबत आणखी कोणी तिथे आहे का किंवा आणखी कोणी तिथे येणार आहे का गौतम अदानी शरद पवार यांची भेट होत असताना? निश्चितच यामध्ये गौतम अदानी आणि शरद पवार यांचीच प्राथमिक भेट जी आहे ते यामध्ये झाल्याचं पाहायला मिळतं आणि यामध्ये शरद पवार यांच्या निवासस्थानी पहिल्यापासूनच जितेंद्र आव्हाड आमदार जितेंद्र आव्हाड सुद्धा हे त्यावेळी उपस्थित होते आणि त्यामुळे जितेंद्र आव्हाड आणि शरद पवार यांची दोघांची ही भेट जी आहे ते ह्या गौतम अदानी यांनी घेतल्याने त्यामुळे एक सांत्वन जे आहे ते करण्यासाठी गौतम अदानी हे या ठिकाणी आले होते आणि आपण पाहिलं की ह्यापूर्वी सुद्धा अनेक भेटी ज्या आहेत ते शरद पवार आणि गौतम अदानी यांच्या झाल्या आहेत। अनेक कार्यक्रमात ज्या सुद्धा ते दोघंही एकत्रित उपस्थित राहिले होते आणि एक त्यांची मैत्री जी आहे ते ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि ह्यामध्येच कुठेतरी अदानी यांनी सुद्धा आता एक दुःख व्यक्त करत शरद पवार यांचं सांत्वन करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी सिल्वर ओककडे आल्याचं पाहायला मिळालं। जी, या भेटी संदर्भातले पुढचे तपशील वेळोवेळी तुमच्याकडून घेऊ। सध्या धन्यवाद जय दिलेल्या माहितीसाठी।